आवाज बदलला की डेरा भरलेला आहे. याला म्हणतात वेळ वाया जाऊ न देणं. बर, दगडाचा उपयोग झाला. काठी, अरे सिंकेला वेले दोरी. डेरा एखादा वरती असेल, आता हे पाहिल्यावर मलाच प्रश्न पडला, मग हात पुरल का नाही म्हणून. इथे इथे वर वर वर, तर एक नंतर खाली घेऊ आपण. काठीचा ऐका, काठी पुढं, हा ठीक आहे. मग काठीचा उपयोग यासाठी. बर म्हणे मग ती वस्त्र गाळ केलेली माती. अरे म्हणे एवढा आवाज जर झाला डेऱ्याचा, दगडाचा, काठीचा, तर गवळणी आपल्याला पकडण्याकरता येतील की नाही. बारीक माती हातात घ्यायची, फुंकर मारायची, त्या डोळे चोळीत बसतील, आपण पळून जायचं. पण प्रभू त्या गोपिका चष्मा लावून आल्या. मग हा बरोबर आहे तुझं. म्हणे मग सराट्याचे काटे टाकायचे. त्या काट्याचा कसाही टाका, एक काटावरच राहतो. पायातला काटा रुतेल, चप्पल घालून आली मग गोट्या टाकायच्या. घसरून पडल्या की आपण सापडणार नाही. झालं बघ, सगळं साहित्य घेतलं, सगळ्या गोपाळाला तयार केलं. रात्री 12ला चोरी करायची. भगवान म्हणे लोणी दुसऱ्याचं नाही चोरायचं. मग आपल्याच घरचं आपण खायचं आणि इतरांना खाऊ घालायचं. त्याच्या घरी गेल्यानंतर त्याचं खायचं आणि त्याला खाऊ घालायचं. किती एक विचार असेल बरं. सगळ्यांचं खायचं आणि आपलं काहीच द्यायचं नाही असं नाही. नाहीतर मग 7 दिवस आपल्याला हजर आणि पावती 11 रुपयाची सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल असं नाही. आपणही खायचं आपल्या घरचं आणि इतरांना खाऊ घालायचं. ही आपली अन्नदानाची परंपरा आहे बघा. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. तो कोबराने प्रमाण दिलंय. अन्नदाना करता निषेध नाही बघा. अन्नदान सर्वांना द्यावं. अन्नदानाने मनुष्य तृप्त होतो. या कलियुगातला नियम आहे. जे देता ते मिळविता. जे पेरलं ते उगवतं की नाही. मी तुम्हाला उदाहरण विचारतो. एक ज्वारीचा कण पेरला तर त्याला एकच कण येतो का? नाही. त्याला कमीत कमी पावशेर ज्वारी लागते. कधी कधी जमीन जर सुपीक असेल तर एका कणाला, ताटाला 3-3 कंस लागतात. तसं इतर ठिकाणी अन्नदान केलं तर एक कण पेरायचं आणि एकच कणीस मिळतं. सप्त्यात अन्नदान केलं तर एक कण पेरायचं आणि 3-3 कंस घेऊन जायचे म्हणजे लाभ. आता मंदिरातलं नेसन काही इथल्या अन्नदानाला महत्व आहे. सगळ्या गोपाळांनी सांगितलं आपल्याला दुसऱ्याच्या घरचं लोणी खायचं ना, पहिला आपल्या घरचं इतरांना दिलं पाहिजे. आणि मग भगवंतांनी यादीच घेतली कोणाकोणाच्या घरी कधी कधी लोणी तयार झालं. ज्या घरी चोरी करायची रात्री 12ची वेळ, सगळा शेतकरी गवळ्यांचा वर्ग दिवसभर काम करायचं. जे दिवसभर काम करतात ना ते लवकर विश्रांती करतात. ज्याला काहीच काम नाही त्याला सांगावं लागतं मोबाईल बंद कर, झोप. जे दिवसभर कष्ट करतात सांगावं लागत नाही बघा. ज्ञानोबारांच्या, तुकोबारांच्या पालखी सोहळ्यात जर चाललं दिवसभर तर त्या चालणाऱ्या माणसा सांगावंच लागत नाही झोप म्हणून. ते ओळखटी सुद्धा घेत नाही कधी कधी, नुसतं झोपते बघा. जे थकतात दिवसभर प्रामाणिकपणाने त्याला झोप चांगली लागते. तुम्हाला जर रात्री झोप लागत नसेल तर दिवसा थोडा रोजगार हमीवर जात जा. विठ्ठल विठ्ठल दिवसभर काबाड कष्ट केले की मनुष्याला रात्री चांगली झोप लागते. बर, रात्री 12 वाजता ज्या घरासमोर चोरी करायची, आवाज नका करू, विक्षेप होतोय म्हणून. बरोबर आहे, आवाज नका करू, आवाज नका करू. विक्षेप होता म्हणून पण येऊ देत नाही आम्ही. विठ्ठल विठ्ठल फक्त विनंती की जसं लग्नाला लवकर जाताना तसं कीर्तनाला लवकर येत जा. आपल्या सवय लागत चालल्या त्या उशिरा येण्याच्या. इथं देव कीर्तनात उभा असतो. विक्षेप झाला की देवाला आनंद होत नाही. लग्न 6:30ला असेल, तुम्ही किती गेलं पाहिजे? कमीत कमी 6ला. तिथं 12ला जातात. कामन धाम काही तसं कीर्तन 10 ते 12 येतो. तुम्ही लय उशिरा. मी तर म्हणतो ज्याला उशिरा यायचं सगळ्यांसाठी 12:15 यायचं. म्हणजे मस्त पैकी तुमचे सतरंजी वगैरे टाकून ठेवू, ताटा वाढून ठेवू वाटल्यास. तुमच्याकडे वेळ नाही ना. विठ्ठल विठ्ठल चोरी करायची त्या घरासमोर आले पण घर पाहिलं पाहिजे.
घर पाहून एकांताचे नवविधा नवनीताचे एकांतातलं घर. आणि ज्या घरात नवविध भक्तीचं नवनीत साठलेलं आहे त्या घराची चोरी करायची. आता ऐका, आमचा देव चोर नाही. देवाने लोणी चोरलं हे खरंय, पण लोणी सार आहे. तसं देहामध्ये चित्त सार आहे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, चित्तालाच लोणी म्हटलंय. म्हणून देवाने लोण्याची चोरी केली म्हणजे भक्ताचं चित्त चोरून घेतलं. चित्त चोरी गेली लाक्षणिक अर्थ घ्यावा लागतो, तसा शाब्दिक अर्थ नाही घ्यायचा, अर्थ लागणार नाही. आणि मग 12 वाजता ते घरासमोर उभे राहिले. डोळे झाका, उघडा डोळे. तुम्ही नाही बरं, गोपाळांना सांगितलं डोळे झाका म्हटलं तेव्हा रस्त्यावर होते. डोळे उघडले तेव्हा लोण्याच्या डेऱ्यासमोर. आणि मग काय मार आजी देतो पोट भरी, पोरे म्हणाल तो वरी. आतापर्यंत त्यांनी फक्त ताक सेवन केलं होतं. ताकामध्ये काही तृप्ती नव्हती ना. लोणी सेवन केल्याबरोबर तृप्ती झाली. तृप्ती आणि तृप्त झाल्याबरोबर झाले मग पोट. 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 पोटा गेला गड्यानो बोबाट. गेला गड्याने बोबाट. ये रे नारायण. ये रे नारायण. गेला गड्याने बोबाट. गेला गड्याने बोबाट. ये नारायण. ये नारायण. झाले मग पोट. गेला गड्याने बोबाट. गेला गड्याने बोबाट. गेला गड्याने बोबाट. झाले मग पोट. गेला गड्याने बोबाट. गेला गड्याने बोबाट. गेला गड्याने बोबाट. देवाच्या सानिध्यात आल्यामुळे लोणी मिळालं. लोणी मनुष्याला तृप्त करतं आणि तृप्त झाल्याबरोबर ढेकर येत असतो. धाले, पण काय धाले? धाले म्हणजे तृप्त झाले.